माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली। मी एक्सप्लेनेशन नाही देते, मनापासून तुमची माफी मागतोय बस। सराव काय करायला मी केलं माफ। थँक्यू। ऋषी सर, तुम्हाला माहित आहे काय, मी कॉलेजच्या निवडणुकीला उभं राहिलोय। अरे वा, चांगली गोष्ट आहे की। फक्त या सगळ्यात अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणजे मिळवलं। वय वय, सगळं सांभाळूनच मी हे करायलोय। काही झालं तरी त्या माकडीनं नक्कीला मला हरवायचंच आहे। ए खुळे आहेस का ग तू? तुला किती वेळा सांगितलंय अनिकाला हरवण्यासाठी तुला उभं राहायचं नाही, विद्यार्थ्यांचं भलं करण्यासाठी तुला उभं राहायचंय। हे बरोबर बोललीस, तुला करेक्ट कळलं मला काय म्हणायचंय ते। वय वय, काम बी करूया आणि अभ्यास बी करूया। चल जाऊया। चल चल। ऋषी सर, झालं की नाही सगळं मनासारखं? आई, तू ना भल्या भल्यानं नमतं केलंस, पण ही कमळी काही नमतं घ्यायला तयार नाहीये। तू ना काहीतरी एक शब्द वापरतेस, काय तो शब्द? चिकट। ती कमळी चिकट आहे। बस झालं तुझं हे कमळी पुराण। खरं तर हे सगळं जे घडतंय ना, याला तू कळणी घेतेस। त्या अनिकाचा कॉन्फिडन्स घालवण्याचं काम तू करतेस, कारण तूच हा विषय सारखा सारखा तिच्या पुढ्यात मांडतेस। याने काही तिचा कॉन्फिडन्स वाढणार आहे नाही ना? तुझ्यामुळे होतंय सगळं। माझ्यामुळे? हो हो, तूच। अरे कोण ती भिक्कारडी कमळी? लोकांच्या जीवावर सगळं चाललेलं आहे तिचं। भीक मागून शिक्षण घेते, भीक मागून अन्न खात आहे। तिचं काय एवढं घेऊन बसलेली आहे? घर तर मी पेटवून दिलेलंच आहे, अजून तिच्या आईचा पत्ता लागलेला नाहीये। आणि एकदा का तिच्या आईचा पत्ता लागला काही, कमळी संपली म्हणून समजा। तू आहे ना, तू अनिकाला तिच्या या GSचं जे काही इलेक्शन आहे ना, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला सांग, कळलं? कमळीचं काय करायचं ना ते मी बघते। हो माते। आशीर्वाद आशीर्वाद। पेढा? अरे वा। काय कसला ग? कसला पेढा आहे? आज अन्नपूर्णा मॅडमनी देवळात पूजा केली होती ना, त्याचा हा प्रसाद आहे। अन्नपूर्णा वहिनीने आज पुन्हा पूजा घातली? ए काय दिसला पेढा की टाकला तोंडात? हे गरज आहे का? या वहिनीचं ना काही खरं नाहीये, खरंच डोकं फिरलेलं आहे तिथं। आता इथे असंच आजूबाजूच्या मंदिरांमध्ये जाऊन सगळीकडे जाऊन पूजा करून येईल, अशाने काही तिची नात परत येणार आहे। कामिनी, देवाचा प्रसाद आहे तो। त्याचा कोणी अपमान करत नाही, निदान प्रसादाचा अपमान करताना तरी थोडा विचार करावा माणसाने। वहिनी, हा पेढा आहे म्हणजे ज्याला तू प्रसाद म्हणतेस, तो मी खाल्ला काय किंवा कुस्करून टाकला काय? त्याने तुझी नात परत येणार आहे थोडीच। तिच्यासाठीच पूजा करायला गेली होतीस ना देवाकडे, भीक मागायला। तू भीक म्हण किंवा आणि काही म्हण, तसंही देवाकडे सगळीच जण पदर पसरतात ग। आणि आज मी देवीचे आभार मानायला गेले होते। माझी मोठी नात जिवंत असल्याचे संकेत तिने अनेकदा मला दिलेत, आणि आता तर त्याचे पुरावे समोर येत आहेत। तिला शोधण्याचे मार्ग सापडत आहेत। या सगळ्याचा अर्थ एकच, की माझी मोठी नात लवकरच या घरात येईल। आई, तुम्हाला नात आहे आणि ती याच घरात आहे आणि तिचं नाव अनिका आहे, पण तुम्ही ते एक्सेप्ट करायला मागतच नाही। मी असं कधीच म्हटलं नाही की अनिका माझी नात नाहीये म्हणून। तू पण काय राखणी, कोणाला सांगतेस तू?
जो माणूस झोपलेला असेल ना त्याला आपल्याला जागं करता येतं, पण ज्याने झोपेचं सोंग घेतलंय त्याला नाही जागं करता येत. माझ्या बिचाऱ्या वहिनीचं तसं झालेलं आहे. तिने ना डोळ्यावर पट्टी ओढून घेतलेली आहे, त्यामुळे समोर लख प्रकाश जरी पडला ना तरी तिच्या समोर मात्र अंधारच आहे. आणि ज्या नातीची ती आतुरतेने वाट बघते ती नात तर खरं केव्हाच देवागिरी गेली. बस कामिनी, पुरे. तू हे अनेकदा बोललीस आणि मी ऐकून घेतलं, पण तुला माहिती नाहीये, विश्वास नावाची एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या जवळ असेल ना तर आजूबाजूला कितीही गडद अंधार असला ना तरी तुम्हाला सगळं स्वच्छ आणि स्पष्ट दिसतं. माझ्या देवीवर, माझ्या नशिबावर आणि ज्या आतुरतेने मी माझ्या मोठ्या नातीची वाट बघतेय ना त्या भावनेवर सुद्धा पूर्ण विश्वास आहे. तू प्रसादाचा पेढा कुस्करून टाकलास आणि मनात कितीही वाईट बोललीस, इतर अनेकांनी हा प्रसाद खाऊन मला आशीर्वाद दिलाय. त्या आशीर्वादावरही माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या बळावरच मी तुला सांगू शकते की माझी मोठी नात लवकरच या घरात येणार. बघशील तू.